सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र राज्य या सरपंच संघटनेच्या वतीने सरपंचांच्या मागण्या वारंवार शासन दरबारी मांडून याबाबत मुख्यमंत्री महोदयांशी मागण्या संदर्भात चर्चा घडवून आणल्या, परंतु यातून सरपंचांच्या मागण्यांना बरेचसे यश आले। ग्रामपंचायतला 15 लाखाचे काम करण्याचा अधिकार तसेच सरपंचांचे मानधन दुप्पट करण्यात आले, पण माजी सरपंचांना पेन्शन देण्यात यावे ही मागणी मान्य मात्र प्रलंबित असल्याने सरपंच परिषदेने आवाहन केले होते की सरपंच पेन्शनची मागणी मान्य झाली नाही तर सरपंच परिषदेच्या वतीने संघर्ष यात्रा काढून महाराष्ट्रातील 2 लाख आजी माजी सरपंच रस्त्यावर उतरून सरकार विरोधात आंदोलन करणार असं आवाहन सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी केले होते। सरपंच परिषद पुणेच्या या मागणीची ही सरकार नक्कीच दखल घेणार आहे। माजी सरपंचांना पेन्शन मिळावी यासाठी सरपंच परिषद पुणेच्या शिष्टमंडळाची धडपड सुरू आहे। याविषयी राहुरी येथे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून बैठक पार पडली। या बैठकीमध्ये शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे, मुख्यमंत्री सल्लागार नाथराव कराड, मुख्यमंत्री विश्वस्त पद्माकर मोराडे, सरपंच विजय बलमे सह आदी सरपंच व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। या बैठकीत सरपंच पेन्शनबाबत सर्व बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली। पेन्शनविषयी सर्व चर्चा पूर्ण झाली असून सरपंचांची पेन्शनची मागणी जवळपास निश्चित झाली आहे। पुढील आठवड्यात आजी माजी सरपंच उपसरपंच यांचा महामेळावा मुंबई येथे घेतला जाऊ शकते। पेन्शनबाबत सर्व चर्चा पूर्ण झाली। सरपंच पेन्शनची मागणी मार्गी लागणार असून ग्रामपंचायत स्थापनेपासून प्रथमच गाव कारभाराचा न्याय मिळणार आहे आणि सरपंच यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानही केले जाणार असल्याची माहितीचे संकेत समोर येत असल्याचं मत यावेळी सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी व्यक्त केले आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता ब्युरो चीफ सातारा। काल राहुरी येथे शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं सरपंच शिष्टमंडळ आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचे मुख्य सचिव संजयजी मोरे साहेब, सदानंद बोराडे साहेब आणि नाथराव कराड साहेब या शिष्टमंडळाची आम्ही भेट घेतली आणि सरपंच पेन्शन मागणीबाबत जोरदार मागणी केली। त्यावेळेला त्यांनी दूरध्वनीवरून आदरणीय मुख्यमंत्री महोदयांशी संपर्क केला आणि सरपंचांना पेन्शन मिळण्याबाबतचं मार्ग जवळपास मोकळा झालेला आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि त्या शिष्टमंडळाबरोबर थेट चर्चा होऊन या पुढील आठवड्यामध्ये सरपंच महामेळावा, आजी माजी सरपंचांचा महामेळावा मुंबई येथे होणार आहे व त्यामध्ये सरपंचांना पेन्शन देणे तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरपंच भवन इमारत बांधकाम करणे तसेच सर्व सरपंचांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करणे हे नियोजित ठरलेलं आहे आणि येत्या 8 दिवसामध्ये आजी माजी महाराष्ट्रातील सर्व सरपंचांचा गाव कारभाऱ्यांचा सन्मान होणार आहे। मला वाटते ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून प्रथमच गाव कारभाऱ्यांचा सन्मान करणारे एकनाथरावजी शिंदे महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री ठरणार आहेत आणि असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। त्यामुळं या शासनाने घेतलेल्या निर्णयाला ग्रामविकास मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांना सरपंच परिषद पुणे महाराष्ट्राच्या वतीनं मी शतशः धन्यवाद देतो। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।